इयत्ता 9वी विषय भूगोल पाठ पहिला वितरणाचे नकाशे स्वाध्याय प्रश्न पहिला आहे खालील विधाने योग्य की अयोग्य ते सकारण लिहा. अ वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो. उत्तर अयोग्य. कारण वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश एखाद्या भौगोलिक घटकाचे प्रदेशातील वितरण दाखवणे हा असतो. या नकाशाद्वारे लोकसंख्या, पर्जन्यमान, तापमान, पशुधन इत्यादी घटक कोणत्या भागात जास्त किंवा कमी आहेत हे स्पष्ट होते. त्यामुळे केवळ स्थान दाखवणे हा त्यांचा मुख्य उद्देश नसतो. आ क्षेत्रगणी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते. उत्तर योग्य. कारण क्षेत्रगणी पद्धतीच्या नकाशात प्रत्येक उपविभागाला जसे की तालुका, जिल्हा, राज्य घटकाचे एकच मूल्य दिलेले असते. त्या मूल्यानुसार वेगवेगळ्या रंगछटा किंवा आकृतिबंध वापरले जातात. त्यामुळे उपविभागांतील वितरण सहज समजते. ही क्षेत्रगणी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत. उत्तर अयोग्य. कारण क्षेत्रगणी पद्धतीच्या नकाशात घटकांच्या मूल्यानुसार रंगछटा बदलतात. कमी मूल्यांसाठी फिकट छटा व जास्त मूल्यांसाठी गडद छटा वापरल्या जातात. त्यामुळे घटकांचे प्रमाण स्पष्टपणे ओळखता येते. ई क्षेत्रगणी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात. उत्तर अयोग्य. कारण उंची, तापमान, पर्जन्यमान यासारख्या सलग वितरण असणाऱ्या घटकांसाठी समघनी पद्धतीचा वापर केला जातो. क्षेत्रगणी नकाशे मुख्यतः लोकसंख्या घनता किंवा उत्पादन यासारख्या घटकांसाठी वापरले जातात. लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात. उत्तर अयोग्य. कारण लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी प्रामुख्याने टिंब पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीत प्रत्येक टिंब ठराविक लोकसंख्या दर्शवतो. त्यामुळे लोकसंख्येचे प्रत्यक्ष वितरण अधिक स्पष्टपणे दिसते. टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे. उत्तर अयोग्य. कारण टिंब पद्धतीच्या नकाशात प्रत्येक टिंबाचे निश्चित मूल्य ठरलेले असते. उदाहरणार्थ एक टिंब बरोबर 1000 लोकसंख्या. योग्य प्रमाण ठरवल्यामुळे वितरण अचूक आणि समजण्यास सोपे होते. समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करत नाहीत. अयोग्य. कारण समघनी नकाशे सममूल्य रेषांच्या सहाय्याने तयार केले जातात. समान मूल्य असलेल्या ठिकाणांना जोडून या रेषा काढल्या जातात. उदाहरणार्थ समोच्च रेषा, समपर्जन्य रेषा, समताप रेषा. टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते. उत्तर योग्य. कारण टिंब पद्धतीमध्ये प्रत्येक टिंब ठराविक प्रमाणातील घटक दर्शवतो. या पद्धतीद्वारे लोकसंख्या, पशुधन, पिकांचे उत्पादन, खनिजे इत्यादी विविध भौगोलिक घटकांचे वितरण सहजपणे दाखवता येते. तसेच घटकांचे प्रत्यक्ष व नैसर्गिक वितरण स्पष्टपणे समजते. प्रश्न दुसरा आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा. उत्तर वितरणाच्या नकाशांचे उपयोग. 1. प्रदेशातील भौगोलिक घटकांचे वितरण समजते. घटक कोणत्या भागात जास्त किंवा कमी आहेत हे कळते. वितरणाचा आकृतिबंध झटकन लक्षात येतो. भौगोलिक घटकांची तुलना करणे सोपे होते. नियोजन व अभ्यासासाठी हे नकाशे उपयुक्त ठरतात. वितरणाच्या नकाशांचे प्रकार. 1. टिंब पद्धत. टिंबांच्या सहाय्याने वितरण दाखवले जाते. 2. क्षेत्रगणी पद्धत. रंगछटा किंवा आकृतिबंध वापरून वितरण दाखवले जाते. 3. समगणी पद्धत. समान मूल्यांच्या रेषांचे सहाय्याने वितरण दाखवले जाते. समगणी व क्षेत्रगणी पद्धतीतील फरक. उत्तर
समगणी पद्धत समान मूल्यांच्या रेषांनी नकाशा तयार करतात, तर क्षेत्रगणी पद्धतीमध्ये रंगछटा किंवा छटांच्या सहाय्याने नकाशा तयार करतात. समगणी पद्धतमध्ये पर्जन्यमान, तापमान, उंची यासाठी वापरतात, तर क्षेत्रगणी पद्धत लोकसंख्या, घनता, उत्पादन इत्यादीसाठी वापरतात. समगणी पद्धत सलग वितरण सलग स्वरूपाचे असते, तर क्षेत्रगणी पद्धतीत प्रत्येक उपविभागाला एकच मूल्य दिले जाते. समगणी पद्धतीमध्ये सममूल्य रेषा वापरल्या जातात, तर क्षेत्रगणी पद्धतीत गडद फिकट छटा वापरल्या जातात. ई प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त असते ते सहकारण स्पष्ट करा. उत्तर: प्रदेशातील लोकसंख्येचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी टिंब पद्धत अधिक उपयुक्त असते, कारण या पद्धतीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणानुसार टिंबे दिली जातात. त्यामुळे लोकसंख्या कोणत्या भागात जास्त किंवा कमी आहे हे स्पष्टपणे समजते. तसेच लोकसंख्येचे नैसर्गिक वितरण प्रत्यक्ष स्वरूपात दाखवता येते. प्रश्न तिसरा आहे, खालील माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल? अ. जिल्ह्यातील गव्हाचे तालुकानिहाय उत्पादन. उत्तर: क्षेत्रगणी पद्धत. आ. जिल्ह्यातील प्रदेशाच्या उंचीचे वितरण. समगणी पद्धत. ई. राज्यातील पाळीव प्राण्यांचे वितरण. उत्तर: टिंब पद्धत. ई. भारतातील लोकसंख्येच्या घनतेचे वितरण. उत्तर: क्षेत्रगणी पद्धत. उ. महाराष्ट्र राज्यातील तापमान वितरण. उत्तर: समगणी पद्धत. प्रश्न 4 आहे, कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्या वितरणाचा नकाशा अभ्यासा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. अ. जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण कोणत्या पद्धतीने दाखवले आहे? उत्तर: जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण टिंब पद्धतीने दाखवले आहे. आ. देशांच्या संदर्भात दाट ते विरळ लोकसंख्येचे वितरण स्पष्ट करा. उत्तर: जिल्ह्याच्या पूर्व व ईशान्य दिशेला लोकसंख्या दाट आहे, तर पश्चिम व नैऋत्य दिशेला लोकसंख्या विरळ आहे. ई. सर्वात मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे? ते ठिकाण कोणते? उत्तर: सर्वात मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या 20 लाख आहे. ते ठिकाण कोल्हापूर शहर आहे. ई. सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता? उत्तर: सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका गगनबावडा आहे.